आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. पुण्यात हजारो कोटींची वनजमीन अधिकारी राज्यकर्त्यांच्या संगनमताने बिल्डरांच्या घशात. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई. कराड तालुक्यातील उंडाळे येथे थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या 52व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित 43व्या माजी सैनिक मेळाव्यात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, विश्वस्त उदयसिंह पाटील उंडाळकर आणि ॲडव्होकेट विजयसिंह पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना भूषण गवई यांनी न्यायव्यवस्थेची भूमिका, संविधानाचे महत्त्व, कायद्याच्या राज्याची अंमलबजावणी यावर स्पष्ट मत व्यक्त केले. आपण राज्यकर्त्यांप्रमाणे चालवणारे नाही आहोत, तर या देशाच्या संविधानाप्रमाणे काम करणारे आहोत. देशाचं संविधान आणि रूल ऑफ लॉ या आधारेच प्रत्येक निर्णय झाला पाहिजे. एखाद्याचं घर जर आपण तोडत असाल तर ती शिक्षा फक्त त्या व्यक्तीला नसून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देत आहात. हे भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत नाही. कोणत्याही आरोपीचं घर पाडायचं असेल तर कोणत्या कायद्या अंतर्गत ती कारवाई केली जाते हे स्पष्ट असायला हवं. पुण्यात हजारो कोटी रुपयांची जमीन ही वन विभागाच्या हद्दीत असताना काही अधिकाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी संगनमत करून बिल्डरांच्या घशात टाकली होती. आणि या प्रकरणात आम्ही स्पष्ट निर्णय दिला की ती जमीन पुन्हा वन विभागाकडे वर्ग करण्यात यावी आणि त्या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्यात यावं. मला अतिशय आनंद आहे की मला स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. दादासाहेब उंडाळकर यांनी त्यांच्या साहित्य आणि कार्यातून समाजातील प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. गवई यांच्या भाषणाने कार्यक्रमात उपस्थितांमध्ये संविधान आणि कायद्याच्या राज्याबाबतचा संदेश ठळकपणे पोहोचला. उंडाळे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी सैनिक, साहित्यिक, नायक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. प्रतिनिधी सकलेन मुलानी. त्याला बुलडोजर जस्टिस म्हटलं जातं आणि आम्ही पेपरमध्ये बघायचो की कुठलाही प्रोसिजर फॉलो न करता कुठलेही सरकारी अधिकारी जातात आणि हा आरोपी आहे म्हणून त्याचं घर जमीनदोस्त करतात. आणि आपण मगाशीच उदयजींनी सांगितल्याप्रमाणे आपण राज्यघटनेप्रमाणे चालणारा देश आहोत. या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे आपण कार्य करणारे लोक आहोत. आणि देशाचं संविधान काय म्हणते, कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ. आणि रूल ऑफ लॉ असताना तुम्ही पूर्ण लॉचं व्हायोलेशन करून जर कोणाचं घर तोडत असाल, तुम्ही फक्त त्या एका व्यक्तीला शिक्षा देत नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबियाला, त्याच्यासोबत जे राहणारे त्याचे आई वडील, भाऊ बहीण, मुलं आहेत त्यांना शिक्षा देतात. आणि म्हणून आम्ही होल्ड केलं की हे भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत नाही. आणि कोणी आरोपी आहे म्हणून असो किंवा त्याच्या पुढे जाऊन जर कोणाला शिक्षा दिलेली असेल तर त्याला शिक्षा दिली किंवा तो आरोपी आहे म्हणून तुम्ही त्याचं घर पाडू शकत नाही. जर पाडायचं असेल तर तुम्हाला जो कायद्याचा मार्ग आहे तो मार्ग अवलंबावा लागेल, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. अनेक असे निकाल आहेत की जे मनाला आनंद देणारे आहेत. पुण्याला करोडो रुपये, हजारो करोड रुपये एकराची जमीन फॉरेस्ट लँड होती, ती अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी संगनमत करून बिल्डर्सच्या घशात टाकली होती. आणि मला आनंद आहे की आम्ही जो निर्णय दिला ही पूर्ण जमीन परत जाईल, फॉरेस्ट डिपार्टमेंटला परत जाईल आणि तिथे फक्त प्लांटेशनच्या साठी उपयोगात आणला येईल. मला त्याचा आनंद वाटतो की मला हा पुरस्कार आपण सर्वांच्या हस्ते देतात. त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यामधून समाजाचे प्रश्न, समाज जे प्रॉब्लेम्स फेस करतो त्या प्रॉब्लेम्सला समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे कोर्ट त्याच्या बाजूला असताना झाडाझडतीचा उल्लेख केल्यावरती न्यायालयाने निर्णय बदलला. आणि अशा सामाजिक अंग असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून, साहित्यकारांकडून मला हा सन्मान मिळतोय, याचा मला आनंद आहे. मी समितीचे, विश्वस्त समितीचे उदयराव, विजयराव आणि गणपतराव आणि बाकी सर्व सदस्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला
त्या पुरस्काराकरता योग्य समजलं, योग्यता माझ्यात आहे की नाही तर मला माहिती नाही. आपण मला 51,000ची धनराशी दिलेली आहे, मी आपला आभारी आहे. त्या 51,000 मी तेवढाच सहभाग देऊन मी संस्थेला विनंती करेल त्यांनी ती रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून आपल्या विद्यालयातील तो 10वीचा जो विद्यार्थी राहील त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स, त्याचा सार्वजनिक नुसतं फक्त मेरिटोरियस नाही की शाळेतून पहिला आला, परंतु बाकी सगळ्या बाबतीमध्ये त्याचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे, मग ते वक्तृत्व स्पर्धा असो, स्पोर्ट्स असो, एक काही पद्धतीनं आपण एक मेडल किंवा अवॉर्ड सुरू करावा अशी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा आपण मला या प्रसंगी बोलावलं, आदरणीय दादासाहेब विलास काका यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.